या लवकर. नारकर साहेब इकडे या. दोन्ही कर्णधार या, फक्त प्लेयर नाही इथे आले तरी चालतील, फक्त कॅप्टन या. न्यामा बॉईज प्रेझेंट मोरेगाव नागिंदास प्रीमियर लीग 2025 या पर्वातील 2 फायनल मध्ये आलेल्या टीम आणि 2 टीम आणि त्या दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला न्यामा बॉईज मोरेगाव, दुसऱ्या बाजूला विघ्नेश फायटर नार्लेश्वर नगर. आणि या 2 संघाची नाणेफेक करत असताना एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते. विघ्नेश फायटरचा आयकॉन सर्वे सर्वा सिद्धेश राऊत आणि त्याच्यासमोर न्यामा बॉईजचा आयकॉन हा सुद्धा नार्लेश्वर नगर मधला हार्दिश रावल म्हणजे सोनू. अजून एक गोष्ट म्हणजे आता फायनल झाली, त्याच्यामध्ये फायनल मध्ये खेळणारी टीम सुद्धा नार्लेश्वर नगरची होती, ती म्हणजे विघ्नेश फायटर बी. आता या आपस मधल्या मॅच मध्ये कोण बाजी मारते बघूयात. म्हणजेच ही न्यामाबाईची स्पर्धा या नार्लेश्वर नगरसाठी खूप लकी आहे असं म्हणावं लागेल. दीपकजी नारकर साहेब यांच्या शुभास्ते टॉस कोण कॉल करेल? समोर कोणी येऊ नका प्लीज. हेड इज द कॉल. सिद्धेश राऊत आणि हेड आलाय. अखेरकर सोनूला सिद्धेश समोर हारावं लागलं. टॉस हा सिद्धेश, टॉसिंगला काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षणच करू. एवढी वर्ष तुम्ही खेळत आलेला नार्लेश्वर नगरमध्ये सगळे खेळाडू, विघ्नेश फायटरची टीम, आजचा हा दिवस या अगोदर कधी बघितला होतात का? आणि आज हे सगळं चित्र बघितल्यानंतर काय फील करताय? फील म्हणजे एकच आहे की आम्ही सर्व एकत्र मिळूनच करतो, ह्याच्या पुढे पण असंच एकत्र करत राहू आणि ह्याच्या पुढे आम्ही आमचा चांगला गेम करूच. खूप साऱ्या शुभेच्छा, जास्त वेळ घेणार नाहीये. सोनू, मोरेगाव न्यामा बॉईज मोरेगावचा कर्णधार, या मोरेगावची तुझं खूप जवळचं नातं आहे आणि ते नातं असताना आता फायनल खेळायचे सिद्धेश समोर आहे. कसा खेळा मला बघायला मिळेल? खेळ तर आम्ही चांगलाच खेळू, पण आमच्या ओनरची इच्छा आहे. दरवर्षी तो क्वालिफायर होतो, बाहेर होतो, पण त्याची इच्छा आहे की यावर्षी त्याला पहिला प्राइज पाहिजे आणि मी ते प्रयत्न करणार. मी पुन्हा एकदा त्याच प्रश्नाकडे येईल. नार्लेश्वर नगरमध्ये खेळाडू आज जेवढे काही खेळतायत या MNPL म्हणा किंवा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, या सगळ्यांचा खेळ बघून कसं वाटलं? या सगळ्यांचा खेळ बघून तर खूप चांगलं वाटलं. विघ्नेश फायटर बी सेकंड टुर्नामेंट खेळली, सेकंड म्हणजे फर्स्ट टाइम सेकंड प्राइज मारला, सेकंड टाइम पण सेकंड प्राइज मारला. मला असं होप्स आहेत की पुढच्या टुर्नामेंटला पहिला प्राइज मारते. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. बघा, आणि आता आपण 3 महारथी आपल्या समवेत आहेत. नितेश कुवेसकर, दीपक नारकर आणि बेकरे मामा. मी सर्वप्रथम नितेश कुवेसकर यांना विनंती करेल की आपण या नव्या बॉईजच्या स्पर्धेबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करावेत. सालाबाद प्रमाणे याही वर्षी न्यामा बॉईज मोरेगाव यांनी MNPL ठेवलेली आहे. गेल्या वर्षी पण ठेवणार होते, पण मतदान आलेलं होतं आमदारकीचं, म्हणून आपण बंद केलेलं होतं. पण यावर्षी झालेली आहे. दोन्ही टीम आपल्या इकडचेच आहेत. ट्रॉफी न्यामा बॉईजमध्येच येणार आहे. जरी नितेश मान्यवर झाला तरी सुद्धा त्यातला क्रिकेटर दूर जात नाही. मी विनंती करेल बेकरे मामाने की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचंय. असो, मामा बोलत नाही जास्त, त्यामुळे मी दीपक नारकर यांना विनंती करेल की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचंय. खरोखरच धन्यवाद खूप न्यामा बॉईज मोरेगाव, कारण आपण गेली 4 वर्ष ही टुर्नामेंट आयोजित करतोय. आणि ही टुर्नामेंट आयोजित का करतोय तर आपण आता बघा प्रत्येक ठिकाणी असोसिएशन झाले आहे. असोसिएशनमध्ये या आपल्या मुलांना कुठं संधी मिळत असते आणि ही संधी कुठंतरी उपलब्ध करून देण्यासाठी या न्यामा बॉईजने एक सुंदर असं चांगलं पाऊल उचललं. ते म्हणजे की आपल्या एरियातील जी मुलं आहेत ती कुठंतरी चांगली खेळत आहेत, तो कुठंतरी खरा बिरा कुठंतरी चमकतोय हे दाखवण्यासाठी हे आम्ही MNPL गेली 4 वर्ष आम्ही आयोजित करतोय. आणि ह्या MNPL मधून मला वाटतं चांगलीच बरी मुलं खेळता खेळता आज असोसिएशनच्या चांगल्या पदावरतीही चांगली खेळतायत. तर आज मोरेगावातील मला वाटतं ह्या 2 टीम आहेत ती विरार असोसिएशनमध्ये
कुठलीही मॅच असू दे, पहिलं या दुसरं प्राईज हे मोरे गावातच असतं. त्याचं कारण असं आहे की ही 4 वर्ष जे आपण MMPL ठेवले आहे ना, हे त्याचं कारण आहे. खरोखरच धन्यवाद. मला मी असं सांगेल की असं त्या मोरे गावाचं नाव कुठंतरी उज्ज्वल करा आणि तुम्हाला जी काय लागेल मदत ते आम्ही इथं तुमच्यासाठी आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच निरंजन चिंदरकर. आपल्याला विनंती आपण यायचंय. गेले कित्येक दिवस निरंजन झोपला की नाही आम्हाला माहित नाही, पण निरंजनने या स्पर्धेसाठी खूप मोठा खटाटोप केला आणि त्यामुळे मी निरंजनला विनंती करेल, फायनली आज या शेवटच्या दिवशी कसं वाटतंय ही स्पर्धा संपूर्ण यशस्वीरित्याने पार पडते? काय नाही, सर्वांचा सपोर्ट होता त्यामुळे ती टुर्नामेंट यशस्वी झाली. जे जे सपोर्टला आले सर्वांचा मी धन्यवाद करतो आणि बस अजून काय. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या होऊन जातात न्यामाबाई मोरेगावसाठी. ते न्यामाबाईचं सॉन्ग सुद्धा वाजवत मी विनंती करेल आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही तुमची टीम मीटिंग घ्या आणि मान्यवरांना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम विघ्नेश पायटनने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी न्यामाबाई मोरेगावला आमंत्रित केलंय. मोठी मॅच म्हणजे MNPL ची ही ग्रँड फिनाले आपल्याला बघायला मिळणार आहे. तुर्तास तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा MNPL 2025. थँक्यू. मोरेगावाचा एक नंबरचा संघ तो न्यामा बॉईज. अरे संघ तो न्यामा बॉईज, संघ तो न्यामा बॉईज. जिथं तिथं दादा त्यांचीच हवा, विक्रम करती रोजच नवा. जिथं तिथं दादा त्यांचीच हवा, विक्रम करती रोजच नवा. करत नाही कॉम्प्रोमाइज. मोरेगावाचा एक नंबरचा संघ तो न्यामा बॉईज. चला मॅचला होते सुरुवात. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला थोडी घाई करा, उद्या सकाळी सगळ्यांना कामाला जायचं, त्यामुळे आपण जेवढी लवकर ही मॅच फिनिश कराल तेवढं बरं होईल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सुशांत, दुसऱ्या बाजूला हरदीश रावल. सोनू बॉलिंग मार्क वरती बोलत तयार. मिस्टर जयेश, जागा मालक जयेश. बघा जयेशची उपाधी चांगली आहे, जागा मालक जयेश. ज्या जागेवरती आपण खेळतोय त्याच्यासाठी. चला या लाईटला बंद करून काय फायदा नाही. पहिला चेंडू सुशांतने सिंगल काढली आणि एका धावाने दाबलकाचा श्रीगणेश झालाय. चला या जतीन पाटील. येस, गुरुदत्त मनोलपाडाचा धडधाकट अष्टपैलू खेळाडू. जतीन पहिलं बोलणार, नंतर पैसे देणार. जतीन हौजीचा मानकरी ठरलाय, कसं फील करतोय? आम्ही आता संध्याकाळी गेलो तिकडे आकाशीला मॅच खेळायला, पण आम्ही थोडंसं हरलो. टीम चांगली होती कारण त्यांची 2 माणसं बाजूला बसतात म्हणून चांगलं बोलायला लागते. पण विषय असा आहे की म्हणजे ग्राउंड छान आहे यांचं. जर नामा बॉईजचं कौतुक करावं झालं तर रायडर आणि ते आपला बोना, हे सॉरी आहे तुला बोना, आणि त्याच्यानंतर तो आपला अंपायर राहिला आहे तो हां पिंटू. पण ना मला त्यांचा एकच आवडला का म्हणजे फुल सोय करतात काय. हां, पण आता आम्ही तिकडे नाही जिंकलो तर हौजीमध्येच खेळणार. आता मला असं वाटते का सगळ्यांनी टुर्नामेंट उतरावा आणि आम्हाला हौजी खेळायला पण बोलवा, बरोबर ना? आणि यो डोरेमॅन यो कोण आहे? नाही नाही नाही, आणि भरत सराचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. पण तिथे तुम्ही नव्हते का? कुठे बाहेर होते का? अच्छा, भरत सर बोईसरला होते. पण त्यांना तेच चांगलं असं बोलायचं होतं. त्यांचं प्रक्षेपण, त्यांचं बोलणं हे खूप छान आहे. पण ते नाम्या बॉयजचे टुर्नामेंट पण खूप छान आहे. फक्त मला एकच गोष्टीची कमी वाटते की ही सोय नाही केली.
ही हौजी तुला आवडली का? पैसे घेऊन जा. हौजी आवडली का पहिले सांग. हौजी याच्या पुढे आता आमच्या ग्राउंडवर पण 25 तारखेपासून 4 दिवस टुर्नामेंटचा संग्राम आहे, महासंग्राम आहे. हा पण मग ते कसं माहिती आहे का, मला घाबरा वाटतो का ही परत आमच्याकडे आलेली का परत परतफेड करायला येतात का काय. पैसे पैसे घेऊन जा. थँक्यू सो मच जतीन. गाणं होऊन जाऊ द्यात. येस जतीन 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 ट्रॉफी आहे. ट्रॉफी पण येस येस. जतीन यांचा सन्मान. आता जतीन नाचत जाणार. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी हो हो क्या बात है. वा थँक्यू जतीन. सगळ्यांच्या माहितीसाठी जतीन एवढा स्टेजवरती जास्त बोलत नाही पण आज बोलला. थँक्यू सो मच जतीन. आणि सर्वात मोठी गोष्ट, हा त्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतला सर्वोत्तम अष्टपैलू आहे ज्याला बघून अनेक खेळाडू घडलेत. असा जतीन पाटील, गुरुदत्त मनल पाटीलचा स्टार प्लेअर आणि तो हौजीचा मान काढला. थँक्यू सुरक्षित. चला मैदानाच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात. आपताप आपताप नाही, हा गोलंदाजाच्या डोक्याला ताप असतो. चला मॅचला सुरुवात करूयात. 44 धावा चेस करत असताना आपतापने दिलेला तो ताप अजूनही उतरत नाहीये. अशा प्रकारचा आहे सेमीफायनलला तो दिलेला ताप होता. पण सद्यस्थिती ही विघ्नेश फायटर या नावाची. विघ्नेश फायटर या नावामध्ये खूप मोठा दम आलाय या स्पर्धेमध्ये आणि तो आता दम बघूयात कसा दिसतोय. धावपलकातील धावा किती आहेत? हॅलो हॅलो. मला वाटतं ह्या कॉमेंट्रीमध्ये आणि या बोलण्या चालण्यामध्ये वसई तालुक्यामध्ये नाही तर मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये कोणी त्यांचा नाद करू शकत नाही असे भरत सर. त्यांना प्राईज दिले गुरुदत्त क्रिकेट क्लब यांच्याकडून. त्यांना 500 रुपयाचं प्राईज आहे. कारण त्यांचं खरोखर त्यांचंही मला वाटतं कॉमेंट्री ऐकण्यासाठी आम्ही खरोखर कधी तर कुठे टुर्नामेंटला ते असतील लाईव्ह, आम्ही मॅच बघत नाही पण त्यांच्या कॉमेंट्री ऐकण्यासाठी आम्ही अचूकतेने आम्ही ऑनलाईन असतो. धन्यवाद भरत साहेब. थँक्यू सो मच गुरुदत्त मनेलपाडा. थँक्यू सो मच नारकर साहेब. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे आजपर्यंत या वसईमध्ये, वसई तालुक्यात, महाराष्ट्रभर खूप सारं प्रेम मिळालंय. असंच प्रेम यापुढे सुद्धा राहावं अशीच अपेक्षा आहे. मनी इज अ डिफरंट पार्ट बट लव्ह इज ऑलवेज बेटर दॅन मनी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ओहो यावेळेला फेकी. ओ यावेळेला लावडा पील. पिंटू पिंटू 2 बोट दाखवतोय. नाही एकच आहे. येस फलंदाज बाद. गॉन. गिरीश का सुनने का गाना? गिरीश का दिल ना दिया दिल ना लिया ले बेटा ले बेटा ले बेटा थँक्यू. त्या सुरूच्या जवळ जाऊ नको, त्याच्या अंगावर काटा आला. त्याच्यापासून लांब राहा. येस फलंदाज बाद झालाय. बघा आणि हे क्रिकेट या वसई तालुक्याच्या क्रिकेटने मिळालेलं प्रेम आणि त्यामुळे आहे ना ते घरी सुद्धा पाय थांबत नाहीत. प्रत्येक मैदानाकडे पाय जातात. आता सगळ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, मी आज दिवसभर पालघर डिस्ट्रिक्ट व्हॉलीबॉलच्या लीगचं, मोठ्या लीगचं ऑप्शन होतं तिकडे होतो आणि तिथून येणं जमेल की नाही माहीत नाही. तो 6 वाजता जो इव्हेंट संपणार होता तो इव्हेंट एवढा लेट संपला आणि त्यामुळे इथे लेट येता आलं. निरंजनला सॉरी त्यासाठी की जास्त वेळ गेला, पण शेवटी मला माहीत होतं की 1-2 मॅच तरी भेटतील. मी धावत येऊन एका मिनिटाच्या अवधीमध्ये गाडी पकडली आणि इथपर्यंत पोहोचलो आणि इतका आनंद मिळाला तुम्हाला सगळ्यांना बघून आणि या स्पर्धेशी जोडून तो थकवा संपूर्ण निघून गेला आणि हे सगळं तुमच्यामुळे होतं. त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचा मनापासून आभार. मॅचच्या दिशेने जातोय ज्या ठिकाणी धावपलकारती धावा 7 वरती आहेत. 7 रनचा स्कोर बोर्ड.
आणि 7 धावा धावफलकावरती आल्यानंतर पुन्हा एकदा सूर्यकांत पाटील याच्या चेहऱ्यावरती ते हसू. आता सोनू वर्ष सुरू, एकमेकाचे जिगरी, एकमेकांसमोर 3 बॉल झालेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येताना पाहायला मिळते. 1 धाव आल्यानंतर धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमने 44चा पाठलाग केला म्हटल्यानंतर या इनिंगमध्ये किमान 35 या धावांचा तरी विचार मनामध्ये असणार आहे, जी या मैदानाची एक बेंच मार्किंग धावसंख्या आहे. ओ किरीट का गाना सुनेगा वो, ते जे वाक्य आहे ते जेवढे त्या गाण्याने फेमस नाही झालं तेवढे आमच्या जयाने केलं होतं. काल आणि परवामध्ये त्या सगळा आवाज तो मॅच होत होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला, फेकी. ओहो क्या बात आहे. यशने चेंडूला अडवलं आणि यशने यशस्वीरित्या चेंडूला अडवल्या कारणाने आलाय डॉट. षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा. चला मैदानाच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा. दादा 1 मिनिट थांबवतो. बघा अजून एक पारितोषिक आहे. प्रेक्षकांचं प्रेम असताना ते खऱ्या अर्थाने उठून येतं. आदरणीय भरत मोरे सर कालच्या दिवसापासून कंटिन्यू डे नाईट कॉमेंट्री करत असताना घरी 3 वाजता जाऊन आज बोईसरला रिपोर्टिंग करून आपल्या इथे सुद्धा उपस्थिती दाखवली. हृदय सम्राट मित्रमंडळ यांच्याकडून मागे गणेशोत्सव या मित्रमंडळाकडून आदरणीय भरत मोरे सर यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. हृदय सम्राट मित्रमंडळ यांचे मनापासून आभार असतील. एखाद्या समालोचकावरती इतकं प्रेम ही सोपी गोष्ट नाही. दादांनी मिळवलेलं हे प्रेम, यामागे बरेच कष्ट आणि मेहनत असताना हे इतकं मोठं नाव आदरणीय भरत मोरे सर, आपण वसई तालुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक खासियतमध्ये संपूर्ण क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचा आवाज आपल्याला नेहमी ऐकायला मिळतो. थँक्यू भरतदा. थँक्यू सो मच. आणि हे मंडळाचं प्रेम म्हणजे काही सगळी मित्रमंडळी आहेत जुनी जाणती. हृदय सम्राट, मागी गणेशोत्सव मंडळ, ओ लेग साईडच्या बाहेर जाणारा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. सिंगल धाव येईल. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड 14. 15 वरती धावफलक. आमचे जे 2 ऑफिशियल अंपायर मागील 3-4 दिवस आपल्याला या मैदानावरती अंपायरिंग करताना दिसले, असे विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्यांची अंपायर म्हणून खूप मोठी ख्याती आहे, असे 2 आमचे ऑफिशियल अंपायर, त्यांना विनंती आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. खास करून विवेक पाटील आपण या, आणि त्याचबरोबरनं विजय पाटील. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जिथे स्पर्धा असतात तिथे विवेक पाटील यांचा नाव आवर्जून घेतलं जातं. आणि विवेक पाटील यांनी मागील 2 वर्षामध्ये खूप चांगला पंचगिरीचा नमुना सगळ्यांना दाखवला. त्याबद्दल विवेक पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल दीपक नारकर यांना की आपण हा सन्मान करायचा आहे. एक सिंगल कॅमेरा मंचाच्या दिशेने येऊ द्या. थँक्यू सो मच विवेक पाटील. आपण दिलेलं योगदान खूप मोठं आहे, आपण केलं सहकार्य खूप मोठं आहे, आपण केलेली पंचांची कामगिरी खरोखर उल्लेखनीय, आपण दाखवलेला स्टॅमिना मोठा आहे, त्याबद्दल आपलं विशेष आभार या नॅमाबॉयच्या वतीनं. थँक्यू सो मच. त्यानंतर विजय पाटील, वन ऑफ द लिजंड बॉलर. नारंगीसाठी खेळत असताना अनेक वेळा त्यांचा बॉलिंगचा दबदबा, फलंदाजीतला खेळ सगळ्यांनी बघितला आहे. आज ते पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत, पण अजूनही जर का मैदानात उतरवलं तर 6 बॉल ऑफ ब्रेक कसे टाकायचे हे सांगायची कोणाला गरज लागणार नाही. उतरणार आहेत. ओ हो, त्यांनी गुड न्यूज दिली आहे, उतरणार आहेत. आणि विजय पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. कॅमेरामॅन इकडे स्टेज पर. थँक्यू. चला धन्यवाद विजय भाऊ, खूप चांगली अंपायरिंग आपण सुद्धा केलीत आणि खूप बरं वाटलं.
ओ क्या बात आहे, आज रजिस्टर झाल्यात म्हटल्यानंतर परत दिसतील. धावपलक धाबा 21 धाबा धावपलकावरती आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक. साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून गेलाय, सीमा आहे का पार. सोनू तुला मायावर भरोसा नाही का. चौथ्या षटकातील पहिला चौकार आपण बघितला. मला वाटतं कल्पेश आहे फलंदाजी मार्कवरती. एका धावेसाठी त्यांनी खेळले. सिंगल धाव येताना दिसते. सिद्धेश राऊत विघ्नेश पायटरच्या सर्व खेळाडूंच्या सोबतीने असणारा एक सिनियर प्लेअर. धावपलकावरती धावा 26-26. नेक्स्ट बॉल सोनूसाठी. ओहो क्या बात आहे. बाहेर निघणारा चेंडू वाईटची सांगता होते. पंचांनी वाईटचा इशारा दिलाय. आमचे दोन्ही अंपायर त्यामध्ये पिंटूचा खूप मोठा वाटा आहे. तिकडे त्या दिवशी जया होता, जोगीत होता, आज गुडलक आहे, बंबया सुद्धा होता. ओ यावेळेला सोनूने खराब शॉट, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची वरची काढा, चेंडू सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. चला दीपू म्हणजेच मॅगी आला आणि मॅगीने पहिला चेंडू समोर मारलाय. समोर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. सोन्याची रे सुपली सोन्याची, अशी बारानं बंदाची 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 सुपली सोन्याची. थँक्यू डीजे. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया, ज्या ठिकाणी नवीन फलंदाज प्रीतम मैदानात आलाय. आणि प्रीतम मैदानात आल्यानंतर आता लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईड बॉल. पंचांनी प्रीतमचा बर्थडे आहे, प्रीतमचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या प्रीतमला लक्ष शुभेच्छा. अजिंक्य तारा मित्रमंडळाकडून एक चौकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय. चौकार आलाय. तो चौकार असा आला की फील बेकार व्हायला लागले. चेंडू सीमा का पार. चौकार. शैलेश चौकार आला. थँक्यू डीजे. क्या बात आहे. चौकाराचे 1000 रुपये अजिंक्य तारा मित्रमंडळाकडून जमा झालेत.
अजून एक चौकार आला तर 2000 रुपये. प्रीतमच्या वाढदिवसाचं बक्षीस आहे वाटतं. प्रीतमचा वाढदिवस. ओव्हर समाप्त. ओव्हर संपली आहे. कशासाठी घेतलाय? वाईट साठी रिव्ह्यू रेफर केला गेलाय. लेट्स सी, चेक केला जाईल रिव्ह्यू वाईट आहे की नाही. पण इनिंग संपेल. जर वाईट असेल तर एक बॉल बाकी राहील. 31 धावा धावपल करते. 31. आप्पा आणि जया चेक करण्यासाठी आलेत वाईट आहे की नाही. राहुल भाई करतई दावा नवीन लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू डीजे. चला, काय वाईट आहे का? नाही ना, नाही ना. 32 इज द टार्गेट. थँक्यू डीजे. मनीष घरत कुठे असतील आपण मंचावरती या लवकरात लवकर. मनीष घरत. अच्छा, मनीष घरत जाण्या अगोदर आम्हाला सुद्धा खाली यावं लागेल. मनीष, आपला सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल बेकरे मामांना की आपण मनीष घरतचा सन्मान करायचा आहे. येस कॅमेरामॅन, प्लीज फोकस करो. इथे नाही फोकस केलास मग काय अर्थ नाही राहणार. मनीष म्हणजे टेन्शनवरचं सोल्युशन. नैराश्याच्या वरती हास्य फुलवणार एक व्यक्तिमत्व. मनीष, माय फेवरेट कॉमेंटेटर. मनीष, किती एन्जॉय केलंस या टुर्नामेंटला आणि इथं आल्यानंतर कसं वाटलं? जाम मजा आली. मला जाम म्हणजे बरं वाटलं. मला बोलविलं निरंजननी. मी ॲक्च्युली गेलतो फॅमिली सोबत जेवायला. त्याने मला 8:30ला फोन केला. बरं 9 वाजता येते मी, काय पण करून मी आलो. परत गेलो कारण हावजीची फायनल सेमीफायनल काहीतरी चालू होती. घरा गेलो, परत फोन आला, आलो घरांशी नटला आलो. पण जाम मजा आली. खतरनाक अशी मॅच आहे, जबरदस्त. जाम प्रेम दिलं मला आणि आपल्याला मजा मस्ती करायला आवडते. बस. थँक्यू सो मच मनीष. खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी. मनीष असाच आहे, मनामध्ये काय नाही पण सगळ्यांना हसवणं, आणि त्यासाठी तो नेहमीच प्रयत्नशील असतो. चला मैदानाच्या दिशेने जाऊयात. हलक्या हाताने खेळले सुरूने एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसते. एका धावाने दापलक पुढे जाईल 11 वरती. 2 चौकार या षटकामध्ये आलेले आहेत आणि सोनूच्या अगेन्स्ट मोठे हल्ले बोललेले आहेत.
सोनू, सुशांत, सिद्धेश आणि सुरू. चला मैदानाच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी 12 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक मला वाटतंय संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 म्हणजे आता येणाऱ्या 3 षटकामध्ये धावांची गरज असणार हा सामना जिंकण्यासाठी 21 धावांची 18-21 माफ करा 2 नाही 18 चेंडू 21 धावांची गरज आहे. चला मॅचच्या दिशेने वळा. 21 पाहिजे 12 झालेत. हा बरोबर 20 18-20 मॅच चालू करायची आहे. चला सामन्याला सुरुवात करा. परत 18-20 म्हणजे जवळजवळ एका चौकाराची मॅच म्हणून म्हटली जाते. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. आफताब बॉलिंग मार्क वरती आलाय आणि त्याच्या समोर सिद्धेश राऊत. हो लेग स्टंपच्या बाहेर वाईडची सांगता होतीये. बघा पिंटू अंपायर म्हणून उभा राहिलाय पण त्याला एक खंत मात्र गेली 4 दिवस जीवाला लागलेली गोष्ट म्हणजे काय माझं नाव 25वे कसं होतं. एकही कॅन्सल झाली नाही आणि मला संधी मिळाली नाही. हो समोर डाऊन दी ग्राउंड दीपूने चेंडूला अडवलं. एकदा डाऊन कंप्लीट केली गेली. 2 दिवस अगोदर का 3 दिवस अगोदर 26 होतं एक कॅन्सल झाली 25 वरती आलं पण 25 पासून खाली नाही आलं आणि त्याचं ती खंत त्याला पुढच्या वर्षापर्यंत असणार. ऑन साइडला यस चेंडू निघून गेलाय दोघांच्या मधून सीमारेखा पार. ऑन राईच्या रूपाने चौकार. आमची बरोबरी करताय काय तुमचा बाजार उलटा आमची बरोबरी करताय काय तुमचा बाजार उलटा अरे थँक्यू डीजे. चौकार आला 4 धावा आल्या. चौकाराने धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोचलं ते 18 वरती 18 ऑन स्कोरबोर्ड. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सिंगल धाव येते आणि एका धाव्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 3 चेंडू 19 अजूनही 3 चेंडूचा खेळण्यास शिल्लक आहे. न्यामा बॉईज प्रेझेंट मोरेगाव नागिनदास प्रीमियर लीग आपण बघताय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चेंडू सिंगल. एकच धाव येताना दिसते. 32 धावांचा पाठलाग 32 आणि त्याच्यासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. आफताब समोर सुरू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळले चेंडूला ऑन साइडला पाठवले. सेमीफायनल धमाकेदार खेळले होते न्यामा बॉईज पण फायनल मध्ये तो रंग दिसला नाही. त्याचं सर्वात मोठं कारण काय तर पहिल्या इनिंग मध्ये धावा त्यांच्याकडून अपेक्षित होत्या त्याप्रमाणे बनलेल्या नाही आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट सुरू आणि सिद्धेशचा जो फॉर्म राहिलाय या MNPL मधला तो खरोखर कौतुकास्पद राहिलाय. दोघांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे. पहिल्या मॅच पासून लगातार 3 सामने जिंकले होते. शेवटचा सामना पराभूत झाले होते आणि क्वालिफाय होणारी ती पहिली टीम होती. सेमीफायनल सुद्धा राऊत यांच्या अगेन्स्ट ते जिंकलेत. आता 22 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिलं षटक 12 धावांचं दुसरं षटक 10 धावेचं. आता येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. न्यामा बॉईज प्रेझेंट मोरेगाव नागिनदास प्रीमियर लीग. सिद्धेश राऊतच्या बॅट मधून मोठा ब्लास्ट पडतो. ब्लास्ट फायदेमंद राहिला फिल्डिंग करणाऱ्या टीम्स आणि न्यामा बॉईज साठी पहिल्या विकेटचं पतन. पहिला हादरा येतो या शोध पोलीस वाला विचारतोय बघा ज्याला
बाईला द्यायला आता बाईला द्यायला पिंजराला. अरे नाही 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 नाही, आता पिंजऱ्याची आठवण नको करू, अजून आपला प्राइस सर्वांनी बाकी आहे, नंतर जाऊयात तिकडे. पहिला मॅच कडे वळूयात. पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू, मॅच जवळ, क्लोज, रनआउटची संधी. कल्पेशचं कौतुक करावं लागेल, मॅचला टर्न करायला त्यानं घेतलंय. आता आपल्या बाजूने झुकवण्यासाठी तो पूर्णपणे प्रयत्न करतोय. दापलकावरती धावा 22 वरती आहेत. 2 बॉल लगातार डॉट आलेत, 1 विकेट आणि 1 डॉट. आता 10 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. रन बॉलची मॅच या अगोदर आपण पाहिली होती. रन बॉलची मॅच 6 चेंडू 6 धावांची मला अजूनही आठवते कालची, ज्या मॅच मध्ये 6 बॉल 6 ची करत असताना अभिषेकला एक धक्का मिळाला होता. येस, काय झालं? चालू करा, जास्त वेळ नका घेऊ. चला, शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. कल्पेश समोर आता यश. हो, यशने चेंडूला ऑन साइडला खेळून काढले, सिंगल. बघा, ही बॅटिंग ऑर्डर मध्ये खूप मोठी गहराई आहे. यश, सुरू, कल्पेशने मागील मॅच मध्ये केलेली बॅटिंग. 3 चेंडू 9 धावांची गरज असताना नो बर्थी चौकार त्यांना लगावला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू, मॅच पूर्णपणे हातावर चढ. न्यामा बॉईज आतापर्यंत शांत होते, त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर ते हलकीशी स्माइल आलेली असणार आहे, कारण एक आशेचा किरण जागा झालाय. एक किरण जागा झालाय आणि तो किरण म्हणजे 1 धाव वरतीच आहे, कारण या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 1च धाव. कल्पेशची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या जाऊ द्यात. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग इन ग्रँड फिनाले. सुरूने हलक्या हाताने खेळले चेंडूला एका धावेसाठी. सिंगल आली आहे, परंतु सुरूला एकच टेन्शन असणार आहे, काय मागील चेंडूवरचा मोठा फटका मारणं गरजेचं होतं का? अक्षय शिंदे मॅनेजर, नॅमाबाईचे मॅनेजर आहेत आणि इथे ओनर आहेत. या नॅमाबाईचे ओनर आहेत, मेन नॅमाबाईचे मॅनेजर आहेत. आता त्या अक्षय शिंदेच्या चेहऱ्यावरती एक हलकीशी खलगी पडली गालावर. चला, किती बॉल किती? 6 बॉल 7. 6-7 ची गरज आहे. 1 चा फासला अजूनही कायम आहे. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. आणि असं असताना बॉलिंग मार्क वरती गोलंदाज कोण येतोय? बॉलिंग मार्क वरती बॉलर निखिल. निखिलच्या समोर यश आहे. आणि आता यश कशा पद्धतीची बॅटिंग करतो बघावे लागणार आहे, कारण 1 चा फासला क्लिअर करायचा आहे. निखिल वरती मोठं दडपण आहे, ॲज वेल ॲज बॅटर वरती सुद्धा, कारण त्यांना हे 1 चा फासला क्लिअर करून मॅच मध्ये परत यायचं. समोर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, पण 1 धाव सहज कंप्लीट. हातामध्ये चेंडू जरूर आला अक्षयच्या, पण फायदा नाही उचलू शकले. जर का एक्स्ट्रा रन्स नाही आले तर चौकार कंपल्सरी मारावा लागेल, नाहीतर 2 धावा धावाव्या लागतील. सुरू मैदानात आहे तोपर्यंत शक्यता जास्त आहे विघ्नेश पायटरला सामना जिंकण्याची. पण मागील षटकातला जो मोमेंटम आहे, मागील षटकातली जी काय हरकत आहे, त्याला बघता ही मॅच न्यामाबाईच्या बाजूने सुद्धा तितकीच वळाली आहे. मोमेंटम न्यामाबाईच्या बाजूने. निखिल समोर सुरू.
हो यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातातून निसटला, अडवण्याचा प्रयत्न झाला, एक धाव कंप्लीट. येस, इट्स नो बॉल. DJ SK Production. कॅमेरामॅन डबल कधी धावा आता झाल्यात 28. अजूनही 4 धावांची गरज आहे. 5 मध्ये 4. जी एक वरती होती ती आता एक खाली आली आहे. दडपण म्हटलं तर निखिल वरती जास्त आहे आणि त्या दडपणाला दाखवत असताना निखिल यांना ऐके चायल कल्पेश समोर आला, सोनू समोर आलाय, आत्ताप सुद्धा समोर आलाय, सुशांतला मागे ठेवलंय, प्रीतम यष्टांच्या मागे आहे. बर्थडे बॉय टॅप केलं, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं, सिंगल धाव येते. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. चार चेंडू आणि आता 3 धाब्यांची गरज. फायनल दोन्ही चांगल्या झाल्यात. जर का मागाची मॅच जरी बघाल चॅम्पियन्स ट्रॉफीची ती सुद्धा चांगली झाली आणि आता MNPL ची सुद्धा अगदी क्लोज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी निघून गेलाय. आता एका धावेने पुन्हा एकदा सामना पुढे जातोय. 3 मध्ये 2 की 2 मध्ये 1 किती पाहिजेत? 2 मध्ये नव्हे 3 मध्ये 2. मोरेगाव नागिंदास प्रीमियर लीग मगाशी नाडकर यांनी सांगितलं की ही लीग भरवण्याचं कारण काय आणि या लीग भरवल्याने फायदा काय होतो. जिथे जिथे अशा त्यांच्या विभागाच्या प्रीमियर लीग होतात तिथलं क्रिकेट वाढलंय, हा इतिहास आहे. मागील 4 वर्षातला हा जो काय MNPL चा थाट आहे जो नामा बॉईज मांडते त्याच्यामुळे खरोखर मोरेगाव मधले क्रिकेट वाढलंय. नेक्स्ट बॉल हो टॅप केलं, एकदा वाली. यशच्या चेहऱ्यावरती मोठी स्माइल सुद्धा आली. न्यामा बॉईजचं स्वप्न होतं या टायटलला मारडं पडणं. तो विघ्नेश पायटर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांची बी टीम पराभूत झाली फायनलमध्ये, पण आता या फायनलमध्ये मला वाटते ते फायनल मारण्याच्या कगारवरती आहेत. 2 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. 31. आता पूर्णपणे शॉर्ट अँड सिली पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट लेग, सिली पॉइंट, कव्हर पुढे, एक्स्ट्रा कव्हर पुढे, मिड विकेट पुढे,